जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 24, 25, 26 मार्च इसवी सन 1662 मोगल मराठा संघर्ष. 26 मार्च इसवी सन 1662 मोगल मराठा संघर्षाचा विक्रम जागोजागी शाहिस्तेखानाला शह देण्यासाठी मराठ्यांचा एल्गार सुरू होता. मराठी मनगट काय असते याची शाहिस्तेखानाला मजबूत प्रचिती आली होती. या सुमारास स्पेनवर छापा घालून नामदार खानाला करारा झटका. या जबरदस्त लढाईत वाघोजी तुपे जखमी तर कृष्णाजी बाबाजी धारातीर्थ पडले. मात्र मराठी राज्यात सह्याद्रीच्या डोंगर रांगात आता आपण जास्त तग धरू शकत नसल्याची मोगली सेनेला जाणीव झाली. मात्र इतके पराभव लुटपात होऊन सुद्धा औरंगजेबाकडे मात्र खोटी नाटीपत्रे पाठवून शाहिस्तेखान विजयाच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराभवाच्या खोट्या गोष्टी करत लाल महालात ऐशो आरामात लोळत होता. 24 मार्च इसवी सन 1674 मुंबई बेट इंग्रजांच्या ताब्यात इसवी सन 1664 डिसेंबर मध्ये आले. त्यावेळेपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांशी सख्य राखण्याचा प्रयत्न करीत होते. तदनंतर जानेवारी 1664च्या सुरत येथील लुटीच्या निमित्ताने त्यांचा शिवाजी महाराजांशी प्रत्यक्ष संबंध आला. मोगलांकडून शिवाजी महाराजांनी आपले सर्व गड किल्ले घेतले. हे पाहून इंग्रजांना शिवाजी महाराजांबद्दल दहशत निर्माण झाली. पण इंग्रजांनी शिवाजी महाराजांचा शत्रू जो सिद्धी यास गुपचूप मदत करण्याचे धोरण ठेवले. शिवाजी महाराजांना हे कळताच त्यांनी इंग्रजांना तंबी दिली. याचा परिणाम असा झाला की सिद्धीचे आरमार पावसाळ्यासाठी 10 मे 1673 रोजी मुंबई बंदरात आश्रयासाठी येऊ लागले. तेव्हा त्यास इंग्रजांनी येऊ दिले नाही. इंग्रजांना शिवाजी महाराजांशी चांगले संबंध राखावयाचे होते म्हणून त्यांनी आपला वकील थॉमस निकोलसन यास 11 जून 1673 रोजी शिवाजी महाराजांच्या भेटीस पाठविले. परंतु त्याचीही काही फलनिष्पत्ती झाली नाही. तेव्हा इंग्रजांतर्फे नारायण शेणवी हा इंग्रजांचा दुसरा वकील बोलणी करण्यास 24 मार्च 1674 रोजी रायगडावर शिवाजी महाराजांकडे गेला. तसेच ऑक्सिंग्डेन हाही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी इंग्रजांतर्फे नजराणा घेऊन गेला. 24 मार्च 1674 रोजी तो निराजी पंतांची भेट घेण्यासाठी पाचाड येथे थांबला. पण निराजी पंत रायगडावर होते म्हणून त्यांनी आपल्या आगमनाची वर्दी गडावर धाडली. त्यावर निराजींनी गडावरून निरोप धाडला की छत्रपती शिवाजी महाराज यांची एक भार्या नुकतीच निर्वातल्या असल्यामुळे राजे सूतकांत आहेत. सूतक फिटेपर्यंत गडावर न येता माझे घरी राहा. नारायण शेणवीने 5 दिवस पाचाड येथे रेकाम टेकडेपणानं घालविले. 28 मार्च रोजी पाडव्याच्या निमित्ताने निराजी गडावरून पाचाड येथे आला. 24 मार्च इसवी सन 1677 दक्षिण दिग्विजय मोहीम. 24 मार्च 1677 ते एप्रिल 1677 या काळात छत्रपती शिवरायांचा आंध्र प्रदेश येथील श्रीशैल्यम मल्लिकार्जुन येथे मुक्काम. शिवाजी महाराजांचाही श्रीशैल्यम मल्लिकार्जुनावर अत्याधिक श्रद्धा होती. या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी या देवालयाच्या विशाल गोपुरांचे बांधकाम करून दिले आणि येथील नित्यपूजेसाठी व्यवस्था केली. तसेच मंदिराच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी रक्षक पथकांचीही नियुक्ती केली. भागानगर पासून काही अंतरावर असलेल्या कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या गोपुरास श्री शिवाजी गोपूर असे नाव असून तिथे छत्रपती शिवरायांच्या हातात तलवार घेतलेले दगडातले कोरीव शिल्प उपलब्ध आहेत. 24 मार्च इसवी सन 1719 रफी उद्दीन यास बादशाही मिळाल्यानंतर बाळाजी विश्वनाथ पेशव्यात बादशहाकडून तारीख 13 मार्च रोजी दक्षिणेतील 6 सुभ्यांच्या चौथाई वसुलीबाबत 3 फरमाने मिळाली. त्यात तंजावर, त्रिचन्नापल्ली, म्हैसूर या मांडलिक राज्यांकडूनही चौथाई वसूल करण्याचा हक्क कबूल करण्यात आला. 24 मार्चच्या फरमानाने सरदेशमुखी हक्क कबूल करण्यात आले आणि 3ऱ्या फरमानाने शाहू महाराजांकडे शिवाजी महाराजांच्या वेळेचे स्वराज्य कायम केले आणि बादशहाच्या कैदेत असलेले शाहू महाराजांचा भाऊ मदन सिंग व आई यांची रवानगी बाळाजी विश्वनाथांबरोबर दक्षिणेत केली. बरोबर फरमाने व शाहू महाराज मंडळीस घेऊन पेशवे बाळाजी विश्वनाथांनी मार्च 1719च्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली सोडली. परतीचा प्रवास ह्या मंडळींनी राजपुतान्यातून जयपूरवरून सिरोंज, भेलसा आणि माळवा यातून करीत हंडिया येथे नर्मदा पार केली. 24 मार्च इसवी सन 1783 पोर्तुगीज सैन्य पेडणे महालात घुसले.
डिचोलीचा किल्ला हस्तगत झाल्यावर पोर्तुगीज सैन्याने साखळीचा कोट घेतला, परंतु 1 वर्षाने त्यांनी गुळेली हे गाव परत घेऊन दिनांक 2 नोव्हेंबर 1782 या दिवशी साखळीच्या कोटास वेढा घातला. कोट पडला, परंतु पोर्तुगीज सैन्याला कुमक आल्याने त्यांनी फिरून काबीज केला. पोर्तुगीज सैन्य पेडणे महालात घुसले. 24, 25, 26 मार्च 1662 मराठा मोगल संघर्ष. मराठा मोगल संघर्षाचा विक्रम जागोजागी शाहिस्ताला शह देण्यासाठी मराठ्यांच्या चकमकी सुरू होत्या. मराठी मनगट काय असते याची प्रचिती शाहिस्ताला आली होती. याच सुमारास स्पेनवर छापा घालून नामदार खानाला झटका दिला. या जबरदस्त लढाईत वाघोजी काका तुपे जखमी तर कृष्णाजी काका बाबाजी धारातीर्थ पडले.